तुम्ही जर प्रीमियममध्ये व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे. सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. बघितलं असेल की इंस्टाग्रामला खूप ट्रेंडिंगला चाललं आहे, त्याच्यावरती टू ट्रॅक क्रिएट केलं आहे. चॅनलवरती कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर मग काय करायचं, व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकडे तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे. येथे तुम्ही बघू शकाल की इथे पण कॅपकडे ओपन केले. कॅपकडे ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर बीटमा व्हिडिओ दिला आहे तो तुम्हाला सिलेक्ट करून तुम्ही ॲड करायचा. हा बीटमा व्हिडिओ आहे तुम्ही ॲड केल्यानंतर त्याच बीटमा व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे. खाली थोडं ते स्क्रोल करायचं, तुम्हाला एक्स्ट्रा ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा बीट मोड आहे, त्यामध्ये आपण बीट दिले आहेत. ह्या बीट आपल्या ज्यातून चेंज होते तिथून व्हिडिओ स्प्लिट करायचा. पहिली बीट आपली इथे चेंज होत आहे, तर सिम्पली ह्या व्हिडिओवरती क्लिक करायचं. स्प्लिट्स ऑप्शन पाहिलं आहे त्यावरती क्लिक करायचं. पुढची बीट आपली इथे चेंज होते तर स्प्लिट करूया. आता ह्याच्या पुढची बीट आपली इथे चेंज होते तर स्प्लिट करूया. ह्याच्या पुढची बीट आपली इथे चेंज होते तर स्प्लिट करूया. आता ह्याच्या पुढची बीट आपली इथे चेंज होते तर स्प्लिट करूया. अशा प्रकारे ना बीटमा व्हिडिओ असे वेगवेगळे भाग करून घ्यायचे बीटनुसार. आता आपल्या पहिल्या 2 बीटला इथून तुम्हाला फोटो ॲड करायचा आहे. त्यासाठी सिम्पली ह्या लेअरवरती क्लिक करा. खाली थोडं ते स्क्रोल करायचं. रिप्लेसच्या ऑप्शनवरती क्लिक करून हे तुम्हाला तुमचा जो फोटो असेल सिलेक्ट करून इथून ॲड करायचा आहे. सिम्पली आपण हा फोटो ॲड करूया. दुसऱ्या बीटला सुद्धा इथून तोच फोटो इथून ॲड करून घ्या सेम टू सेम. ठीक आहे, तर सिम्पली आपण हा फोटो इथून ॲड करूया. त्याच्यानंतर तिसरा बीट आहे, तिथून पुढचे ज्या बीट असतील त्यांना मी एक स्क्रीनशॉट दिल तो तुम्हाला इथून ॲड करायचा आहे. तर ठीक आहे, इथून अशा स्क्रीनशॉट असेल तर तुम्हाला इथून ॲड करायचा आहे. सर्व बीटनुसार ना इथून ॲड करून घेतलं. ठीक आहे, त्याच्यानंतर सिम्पली आपल्या आता काय करायचं, पहिल्यांदा जुटायचं खाली ओव्हरलेज ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आणि आपण तुम्हाला PNG दिले ते इथून ॲड करायचं. ह्याची लेंथ पहिल्या 2 फोटोला ठेवायची अशा वेळी. ठीक आहे, ठेवल्यानंतर आता आपल्या सिम्पली काय करायचं, थोडं अशा वेळी वर साईड करायचं PNG. त्याच्यानंतर इथून हे PNG परफेक्ट बसून जाईल. आता आपल्या सिम्पली हा जो आपला पहिला फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर खाली ॲनिमेशनचं ऑप्शन आहे 2 नंबरला, त्यावरती क्लिक करून कंबोच्या ऑप्शनमध्ये यायचं. यामध्ये मग इफेक्ट मिळून जाईल झूम 1चा, तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. तर त्याच्या पुढं सिम्पली आपल्या कंबोमधलाच हा जो आपला इफेक्ट असेल तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा फ्लॅशचा. त्याच्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर आता हे जे आपलं PNG दिलं आहे त्या फोटोला सिम्पली आपल्याला इनमधला पेंडिंगचा जो इफेक्ट असेल तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा. त्याच्या पुढच्या फोटोला सिम्पली आपल्याला आहे ना इनमधलाच ऊसचा इथं एक सिलेक्ट करायचा. पुन्हा आपल्या त्या पुढच्या फोटो सिम्पली इनमधला ब्लर इनचा इथं एक सिलेक्ट करायचा. पुन्हा आपल्या त्या पुढच्या फोटो सिम्पली आपल्या इनमधला अनफोल्डचा इथं एक सिलेक्ट करायचा. आता आपल्या सिम्पली पहिले एनजूट यायचं पहिले एनजूट नाही यायचं, आपला दुसरा जो हा फोटो जो आपण स्प्लिट केला ते द्यायचं आणि व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून पार्टीच्या ऑप्शनमध्ये द्यायचं. यामध्ये मग इफेक्ट म्हणजे आहे सेक नावाचा, तो तुम्हाला इथून स्लाईड करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे आणि ह्याच्या पेक्षा लेंथ असे शेवटपर्यंत ठेवायची. ठेवल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड आणि इंटेन्सिटी 10 ठेवून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. पुन्हा आपला हा जो तिसरा फोटो आहे म्हणजे जे PNG आपण ॲड केलं ते द्यायचं आणि पुन्हा व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून आपल्याला आहे ना पार्टीमधला हा जो ब्लॅक फ्लॅश 2चा इफेक्ट असेल तो तुम्हाला इथून स्लाईड करायची. लेंथ आपल्या शेवटपर्यंत न्यायची. नेल्यानंतर सिम्पली हा जो व्हिडिओ असेल क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती एक्सपोर्टचं ऑप्शन दिलं त्यावरती क्लिक करायचं आहे आणि तो तुमचा जो व्हिडिओ असेल इथून एक्सपोर्ट होऊन जाईल.